हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधल्या सेकंड टॉपिक जो आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स, याला आपण NPO असंही म्हणतो. मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टचे आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, थिअरी लेक्चर्स या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज पाहिले आहेत. परंतु या विषयातील प्रत्येक टॉपिकचं आपल्याला सखोल ज्ञान मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो का? त्यानंतर जर MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स या टॉपिकवर जर आले तर त्याचे आपल्याला पर्याय निवडता येतील का, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. जे विद्यार्थी लाईव्ह लेक्चर पाहत आहेत त्यांनी या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं लगेच लाईव्ह चॅट बॉक्समध्ये द्यायची आहेत. आणि जे ऑफलाईन आहेत किंवा नंतर व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. तुम्हाला अशा पद्धतीचे आणखी खूप सारे व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ MCQ इन NPO. एसके कॉमर्स क्लासेस संगमनेर, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि आजचा टॉपिक आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बघूया क्वेश्चन. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन नंतर साधारणपणे 5 ते 6 सेकंद जो वेळ आहे या वेळामध्ये तुम्हाला आन्सर गेस करायचा आहे. आणि लाईव्ह चॅट करत असाल तर क्वेश्चन नंबर आणि आन्सरचा ऑप्शन तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ कॅपिटल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट. पहा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे आपण या टॉपिक मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऐवजी बनवत असतो. तर या अकाउंट मध्ये काय लिहितात त्यावरून, त्या नेचरवरून ते कोणता अकाउंट आहे, कोणत्या टाईपचा अकाउंट आहे. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर दिलेला आहे ऑप्शन सी, दॅट इज नॉमिनल अकाउंट. कारण नावच आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर. आन्सर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर अ स्पोर्ट्स क्लब एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ स्पोर्ट मशिनरी किंवा इक्विपमेंट्स इज अ डॅश डॅश एक्सपेंडिचर. तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारचे एक्सपेंडिचर असतात, एक कॅपिटल एक्सपेंडिचर आणि एक रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर पहा, स्पोर्ट मटेरियल किंवा स्पोर्ट मशिनरी खरेदी केली तर तो कोणत्या प्रकारचा एक्सपेंडिचर आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. तुमच्याकडे पर्याय दिसतात आहे कॅपिटल, रेव्हेन्यू, जनरल आणि रिकरिंग. पहा आन्सर काय आहे याचा आन्सर आहे व्हेरी गुड ऑप्शन ए, दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन हा आपला इन्कम असतो आणि आउटस्टँडिंग म्हणजे ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे येणे बाकी आहे. तर तो आपला काय आहे? वर्षाच्या शेवटच्या दिवशी जर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असेल तर लायबिलिटी आहे, एक्सपेन्स आहे, कॅपिटल आहे का ऍसेट आहे? सबस्क्रिप्शन ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. व्हेरी गुड. द आन्सर करेक्ट. बरेच जण लायबिलिटी म्हणतात, बरेच जण ऍसेट म्हणतात, परंतु करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अन ऍसेट. इट इज आवर ऍसेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, excess of income or expenditure is termed as.
इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे काय जास्त, इन्कम जास्त एक्सपेन्स पेक्षा. सिंपल आहे. ज्या वेळेला अशा प्रकारचा प्रश्न असेल एक्सेस ऑफ, त्यावेळेला अगोदरची टर्म जास्त आहे पुढच्या नेक्स्ट टर्म पेक्षा, म्हणजे इन्कम जास्त आहे एक्सपेंडिचर पेक्षा. ऑब्विसली त्याला काय म्हटलं जातं, डेफिसिट, प्रॉफिट, सरप्लस का लॉस. व्हेरी गुड. प्रॉफिट नाही, सरप्लस. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण प्रॉफिटला सरप्लस म्हणतो, म्हणून सही जवाब सरप्लस, दॅट इज ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. परचेस ऑफ स्टेशनरी इज अन डॅश डॅश एक्सपेंडिचर. ऑप्शन कॅपिटल, रेव्हेन्यू, लॉंग टर्म आणि डिफर्ड रेव्हेन्यू. स्टेशनरी परचेस केली हा कोणत्या प्रकारचा खर्च आहे? मित्रांनो, स्टेशनरी आपल्या डेली ऍक्टिव्हिटीसाठी रिकरिंग टाइपचा एक्सपेंडिचर आहे, म्हणून हा कोणता एक्सपेंडिचर होईल? व्हेरी गुड. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, दॅट इज रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. नेक्स्ट क्वेश्चन. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर डॅश डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मला वाटतं मी सुरुवातीला सांगितलं या टॉपिक मध्ये प्रॉफिट अँड लॉस ऐवजी कोणतं अकाउंट काढलं जातं? रिसीट अँड पेमेंट, ट्रेडिंग, इन्कम अँड एक्सपेंडिचर का कॅश? कोणतं अकाउंट काढलं जातं? व्हेरी गुड. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर, दॅट इज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके. नेक्स्ट. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. करेक्ट उत्तर आल्यानंतर शेवटी स्क्रीनशॉट घ्या. पुढचा प्रश्न. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? प्रोव्हाइड सर्व्हिस, अर्न प्रॉफिट और नॉट अर्न प्रॉफिट आणि नो प्रॉफिट नो लॉस. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. पहा, प्रश्न वाचताना मिसगाईड करू नका, मिसअंडरस्टँडिंग होईल. ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग, आपला टॉपिक नॉन ट्रेडिंग आहे, परंतु प्रश्नामध्ये ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट असतो, व्हेरी गुड, अर्न प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन असतात. इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डॅश डॅश इज प्रिपेअर. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये काय तयार केलं जातं? इन्कम अँड एक्सपेंडिचर, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रायल बॅलन्स. काय तयार केलं जातं असा प्रश्न आहे. काय तयार केलं जात नाही असा सुद्धा क्वेश्चन असू शकतो. ओके. गुड आन्सर हियर. पहा मित्रांनो, फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रायल बॅलन्स सर्व असतं, परंतु इथे विचारलंय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये, म्हणजे या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर. आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट. Not for profit organization prepare balance sheet to know dash dash the concern on particular date. Profit, loss, capital आणि net worth. Not for profit organization मध्ये बॅलन्स शीट काय शोधण्यासाठी तयार केलं जातं किंवा काय माहिती करून घेण्यासाठी तयार केलं जातं? व्हेरी गुड आन्सर. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, नेट वर्थ. नेक्स्ट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रेकॉर्ड डॅश डॅश ट्रान्झॅक्शन. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये कोणत्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन लिहिले जातात? ओनली कॅश, ओनली क्रेडिट, कॅश अँड नॉन कॅश आणि ओनली कॅपिटल. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे ज्यामध्ये आपल्या संस्थेचे, संस्था म्हणजे आपली चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचे सर्व इन्कम आणि एक्सपेन्सेस दिले जातात. ॲक्रुअल बेसिसवर असतात, म्हणजे वेदर इन्कम रिसिव्ड ऑर नॉट, इट इज still income of our concern. Whether expenditure is paid or not, it is still our expenses. Okay. आणि तुम्ही पाहिलं असेल डिप्रिसिएशन सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये लिहिलं जातं, म्हणजे नॉन कॅश ट्रान्झॅक्शन सुद्धा असतात, म्हणजे इथे उत्तर कोणतं असेल? व्हेरी गुड. करेक्ट आन्सर ऑप्शन सी, नॉन कॅश अँड कॅश बोथ. ओके. नेक्स्ट. बऱ्याच वेळेला आपल्याला पर्यायामधून उत्तर शोधायचं असतं. पहा प्रश्न काय आहे. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश अँड बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या फायनल अकाउंट मध्ये काय काय असतं? बॅलन्स शीट बरोबर प्रॉफिट अँड लॉस असतं, ट्रेडिंग अकाउंट असतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर असतं का ट्रायल बॅलन्स असतो? सोपा प्रश्न आहे. पहा
काही प्रश्न सोपे, काही प्रश्न अवघड, अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी कॉम्बिनेशन केलेलं आहे. येस, गुड आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह आन्सर ऑप्शन सी, that is income and expenditure account, and that is correct answer. Next, credit balance of income and expenditure account is a dash dash. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असतो, त्याला काय म्हटलं जातं? पर्याय पहा, प्रॉफिट, लॉस, सरप्लस का डेफिसिट. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे आपला प्रॉफिट असतो, नॉमिनल अकाउंटचा रूल अप्लाय करून. ठीक आहे, परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या प्रॉफिटला काय म्हणतात? ऑप्शन सी करेक्ट आन्सर. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मोस्टली डील्स विथ. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय डील करतात? गुड्स, पब्लिक मनी, कॅपिटल आणि प्रॉफिट. काय उत्तर असेल मित्रांनो? पाहा, जस्ट इमेजिन, गुड्स, कॅपिटल, डील्स विथ. व्हेरी गुड आन्सर. बुक जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर पुस्तकामध्ये सर्व वाक्य दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यावरच आधारित तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत. आन्सर आहे ऑप्शन बी, पब्लिक मनी. नेक्स्ट, इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न फायनल अकाउंट्स आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ. नॉट फॉर प्रॉफिट मध्ये फायनल अकाउंट कशाच्या बेसवर तयार केले जातात? ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, पहा. या ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन आहे? रिसीट अँड पेमेंट, क्रेडिट ट्रेडिंग, इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि ट्रायल बॅलन्स. नॉट फॉर प्रॉफिट मध्ये फायनल अकाउंट तयार करताना काय बेस मानलं जातं? गुड आन्सर हियर, रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून आपण फायनल अकाउंट बनवत असतो, म्हणून ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर हियर. डॅश डॅश इज समरी of cash and bank transactions for particular period. Dash dash is summary of cash and bank transaction for particular period. Option पाहूया आपण. Receipt and payment account, trading account, income and expenditure account आणि balance sheet. कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन ची समरी असतं म्हणजे कोणतं अकाउंट आहे? गुड आन्सर हियर, ऑन द बेसिस ऑफ रिसीट्स अँड पेमेंट्स. ठीक आहे, नाही आपण कॅश अँड बँक बॅलन्स जे ट्रान्झॅक्शन आहेत ते रेकॉर्ड केले जातात, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिसीट कॅन बी डेबिटेड इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट. कोणत्या प्रकारची रिसीट ही डेबिट होऊ शकते? सेल ऑफ फर्निचर, फर्निचर विकलं, पैसे आले, हे डेबिटला लिहितो का आपण? डोनेशन आलं म्हणजे डोनेशन मिळालं, हे आपण डेबिटला लिहितो का रिसीट अँड पेमेंटच्या? सबस्क्रिप्शन, वर्गणी गोळा झाली, हे आपण लिहितो का? ऑल ऑफ दिस, हे सर्व लिहिले जातात. पहा, ज्याला सब्जेक्ट नॉलेज आहे, प्रॉपर सब्जेक्ट टॉपिक समजलेला आहे, त्याने बरोबर उत्तर दिलेलं आहे. ऑप्शन डी, ऑल ऑफ दिस, म्हणजे कोणत्याही प्रकारचा इन्कम असो, म्हणजे वेदर इट इज आवर कॅपिटल इन्कम और रेव्हेन्यू इन्कम, इट इज डेबिटेड इन रिसीट अँड पेमेंट. ओके, नेक्स्ट, dash dash years receipts and payments are recorded in receipt and payment account. Only current, previous, next आणि any. कोणत्या वर्षाच्या रिसीट आणि पेमेंट हे रिसीट अँड पेमेंट मध्ये लिहिलेले असतात? रिसीट अँड पेमेंट मध्ये मागील वर्षाचे पैसे आलेले लिहितात का? यस, जे जर या वर्षी आले असेल तर या वर्षीच्या रिसीट अँड पेमेंटला असतील. पुढच्या वर्षीचे असतात का? करंट इयरचे असतात का? कोणत्याही वर्षाचे असतात का? जे तुम्हाला आले, जर 3 वर्षापूर्वीचे पैसे मिळाले असतील तरी ते रिसीट अँड पेमेंट मध्ये येईल, हे तुम्हाला माहिती आहे. यस, आन्सर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट, डॅश डॅश टाइप ऑफ रिसीट अँड पेमेंट्स आर रेकॉर्डेड इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट. पुन्हा तोच प्रश्न पहा, कोणत्या प्रकारचे रिसीट अँड पेमेंट? ओके, पर्याय काय आहे? ओनली रेव्हेन्यू, ओनली कॅपिटल, रेव्हेन्यू अँड कॅपिटल आणि रिकरिंग. कोणत्या प्रकारचे? म्हणजे मशिनरी विकली असेल तो कॅपिटल इन्कम असतो, तो लिहितात का? सबस्क्रिप्शन रिसिव्ड, रेव्हेन्यू इन्कम, तो लिहितात का? येस, गुड आन्सर हियर.
रेव्हेन्यू अँड कॅपिटल ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके, पहा रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे थोडक्यात असं अकाउंट आहे ज्यामध्ये कोणत्याही वर्षीचे आणि कोणत्याही पद्धतीचे रिसीट अँड पेमेंट लिहिले जातात. फक्त आउटस्टँडिंग लिहिले जात नाही जे अजून मिळायचे बाकी आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज द डॅश डॅश. रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय आहे? पाहूया ऑप्शन. पर्सनल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे का इंटेंजिबल अकाउंट आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट यामध्ये फक्त कॅश 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 असते. गुड आन्सर ऑप्शन सी रिअल अकाउंट. बऱ्याच वेळा आलेला प्रश्न आहे हा. तुम्ही जर मागील क्वेश्चन पेपर पाहिला तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल. डॅश डॅश आर नॉट रेकॉर्डेड इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय लिहिलं जात नाही? काय लिहिलं जात नाही पाहूया. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, कॅश ट्रान्झॅक्शन्स, रेव्हेन्यू इन्कम आणि कॅपिटल एक्सपेन्सेस. आता जस्ट सांगितलं मी रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय लिहिले जात नाही? आउटस्टँडिंग म्हणजे येणे बाकी किंवा उधारीचे व्यवहार. ओके, गुड आन्सर हियर ऑप्शन ए क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. All dash dash are shown to the debit side of and all dash dash to the credit side of receipt and payment. बघा दोन रिकाम्या जागा आहेत. तुम्हाला पहिल्या जागेवरती पहिलं आणि दुसऱ्या जागेवरती दुसरं उत्तर असं पाहायचं आहे. डेबिट साइडला काय असतं आणि क्रेडिट साइडला काय असतं? रिसिट्स अँड इन्कम आहे का पेमेंट अँड एक्सपेन्सेस आहे? रिसिट्स अँड पेमेंट्स आहे का एक्सपेन्सेस अँड रिसिट्स आहे? काय उत्तर येईल? गुड आन्सर ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. that is receipt and payment account. Okay, debit balance of receipt and payment account shows. receipt and payment account चा डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे इनकमिंग कॅश जास्त, आउटगोइंग कॅश कमी. बँक ओव्हरड्राफ्ट, कॅपिटल, कॅश अँड बँक बॅलन्स का टोटल एक्सपेन्स? काय आहे पहा. तुम्हाला पुन्हा सांगतो, डेबिट बॅलन्स म्हणजे इनकमिंग कॅश जास्त म्हणजे आलेले पैसे जास्त, रिसीट जास्त, पेमेंट कमी. ज्या वेळेला रिसीट जास्त असतील आणि पेमेंट कमी असतील त्यावेळेला काय असेल? त्यावेळेला जे शिल्लक राहील त्याला काय म्हणतात? येस, गुड आन्सर हियर अगेन ऑप्शन सी इज आन्सर कॅश अँड बँक बॅलन्स. नेक्स्ट क्वेश्चन. All dash dash made during the particular period are credited to receipt and payment. All dash dash made. पर्याय expenses, payments, incomes आणि bank transactions. क्रेडिटेड म्हटलेलं आहे. क्रेडिटेड प्रश्न नीट वाचा, मला पण थोडं कन्फ्युजन झालं. क्रेडिटेड आहे. क्रेडिटेड म्हणजे पेमेंट साइड. ओके, मी ऑप्शनच सांगितला. काय आहे आन्सर? पेमेंट्स. ऑल डॅश डॅश मेड ड्युरिंग द पिरियड. ओके, ऑल पेमेंट्स येतील, वेदर इट इज irrespective of in the nature of revenue or capital, all types of payments. Okay, very good. B is option. Income and expenditure account is always a complete with income and expenditure account बरोबर काय काय असतं? ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का ट्रेडिंग अकाउंट काय असतं? व्हेरी गुड. इन्कम अँड एक्सपेंडिचर बरोबर आपल्याला बॅलन्स शीट बनवावं लागतं, म्हणजे ऑप्शन बी इज आन्सर. ग्रेट आन्सर. नेक्स्ट. If the opening balance of capital fund is not known, it can be ascertained as the balancing figure by preparing diagrams. Option पाहूया पहिल्यांदा. Receipt and payment account, opening balance sheet, trial balance आणि income and expenditure account. ओपनिंग बॅलन्स माहिती नाही कॅपिटल फंडचा, मग तो शोधण्यासाठी आपण काय तयार करतो असा क्वेश्चन आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. बघा मित्रांनो, काही प्रश्न आहे आपल्या बुक मध्ये ज्यामध्ये तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला नाही
आता कॅपिटल फंड दिलेला नसेल असं शक्यतो न्यूली स्टार्टेड बिझनेसचं उदाहरण असतं. त्यामध्ये आपण ओपनिंग कॅश म्हणजेच कॅपिटल फंड घेतो. परंतु जर रेग्युलर बिझनेस असेल तर त्यामध्ये कॅपिटल फंड शोधायचा असेल तर यू नीड टू प्रिपेअर ओपनिंग बॅलन्स शीट. त्यालाच आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असंही म्हणू शकतो. नॉट कंपल्शन तेच म्हणा. ओके, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे लास्ट इयरला तुम्ही सिंगल एंट्री मध्ये जसं बॅलन्स शीट बनवलं तसं बॅलन्स शीट बनवायचं, इस्टिमेटेड बॅलन्स शीट. म्हणजे इथे उत्तर आहे ऑप्शन बी, ओपनिंग बॅलन्स शीट. ओके, नेक्स्ट, कॅपिटल फंड इज शोन ऑन द डॅश डॅश ऑफ बॅलन्स शीट. कॅपिटल फंड बॅलन्स शीट मध्ये कुठं लिहिलं जातं? सर्वांना माहिती आहे लहानपणापासून, ऍसेट साइडला, क्रेडिट साइडला, लायबिलिटी साइडला का ट्रायल बॅलन्स? ट्रायल बॅलन्स कसं येईल? व्हेरी गुड, ऑप्शन सी, कॅपिटल फंड म्हणजे लायबिलिटी असते, लायबिलिटी साइडला लिहितात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश मीन्स गिफ्ट रिसिव्ड अंडर द विल ऑन द डेथ ऑफ अ डोनर. डोनरच्या डेथ नंतर त्या डोनरच्या इच्छेनुसार काहीतरी गिफ्ट आपल्या ट्रस्टला किंवा आपल्या संस्थेला मिळतं. त्याला काय म्हणतात? डेफिसिट, सरप्लस, सबस्क्रिप्शन का लिगसी? या प्रश्नामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे. लिगसी म्हणजे स्मरणार्थ, कोणाच्या तरी स्मरणार्थ काहीतरी दान दिलं जातं आणि तेच याचं उत्तर आहे ऑप्शन डी. बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे उत्तर बरोबर. ऑप्शन डी इज आन्सर. द नेट सरप्लस इज डॅश डॅश इन कॅपिटल फंड. सरप्लस म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट काय करतात? डिडक्टेड, सबट्रॅक्टेड, ऍडेड का नन? प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढतं, मग प्रॉफिटच्या ऐवजी सरप्लस आहे, सरप्लस मुळे कॅपिटल फंड काय होईल? वाढेल. ऑप्शन सी इज आन्सर. करेक्ट आन्सर गिवन बाय मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Dash dash is the fees paid by a person who want to become a member of the concern for the whole life. समजा एखाद्या मेंबरला लाईफ टाइम मेंबरशिप पाहिजे असेल तर त्याच्याकडून कोणती फी घेतली जाते? होल लाईफ म्हटलं लाईफ टाइम एंट्रन्स फी, लाईफ मेंबरशिप फी, ऍडमिशन फी आणि सबस्क्रिप्शन. काय घेतलं जातं? त्या पर्सन कडून पेड केलं जातं संस्थेला. गुड आन्सर हियर, ऑप्शन बी. बरेच विद्यार्थी बी उत्तर दिलंय, बरेच जण सबस्क्रिप्शन म्हणतात. बघूया बी आणि डी मध्ये काय उत्तर आहे. एस, बी इज आन्सर, लाईफ मेंबरशिप फी. नेक्स्ट क्वेश्चन. द एक्सेस ऑफ टोटल एसेट्स ओव्हर टोटल लायबिलिटी ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज कॉल्ड. एक्सेस ऑफ टोटल एसेट, एसेट जास्त आहेत कशापेक्षा? लायबिलिटी पेक्षा. हो या पर्याय सबस्क्रिप्शन, सरप्लस, डेफिसिट आणि कॅपिटल फंड. काय आहे? टोटल ऍसेट पेक्षा टोटल लायबिलिटी, टोटल लायबिलिटी पेक्षा टोटल ऍसेट जास्त आहे. जो डिफरन्स आहे. एस, गुड आन्सर हियर, ऑप्शन बी, कॅपिटल फंड. नेक्स्ट क्वेश्चन. परचेस ऑफ मशिनरी इज डॅश डॅश एक्सपेंडिचर. परचेस ऑफ मशिनरी इज डॅश डॅश एक्सपेंडिचर. मशिनरी खरेदी केली, पहा कोणत्या प्रकारचा? रेव्हेन्यू आहे का कॅपिटल आहे? तर कॅपिटल, रेव्हेन्यू, डिफर्ड रेव्हेन्यू आणि नेट. वा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शनच्या अगोदरही कॅपिटल असं आन्सर दिलंय. ऑप्शन ए इज आन्सर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च जो खर्च केल्यामुळे आपल्याकडे मालमत्ता येते, जो लॉंग पिरियड साठी असतो. ठीक आहे. युजली डॅश डॅश इज अ मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू इन्कम फॉर नॉट फॉर प्रॉफिट. कोणता मेजर सोर्स आहे? सबस्क्रिप्शन, डोनेशन, डिप्रिसिएशन आणि एंट्रन्स फी. कोणता मेजर सोर्स आहे जो हा मेन इन्कम आहे आपल्या संस्थेचा? व्हेरी गुड आन्सर, ऑप्शन ए, सबस्क्रिप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रेंडर्स डॅश डॅश सर्व्हिसेस टू पब्लिक एट लार्ज. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कोणत्या प्रकारच्या सर्व्हिस देतात? कमर्शियल, ग्रुप, इंडिव्हिज्युअल आणि सोशल.
पहा काय आन्सर असेल. गुड आन्सर ऑप्शन डी, सोशल सर्व्हिसेस. नेक्स्ट क्वेश्चन. अमाउंट रिलाइज फ्रॉम सेल ऑफ फिक्स एसेट इज अ डॅश डॅश. फिक्सचं स्पेलिंग चुकलंय तिथे. फिक्स एसेट विकली आणि ते पैसे आले तर त्याला काय म्हणतात? रेव्हेन्यू रिसीट, एक्सपेन्सेस, कॅपिटल रिसीट आणि इन्कम. फिक्स ॲसेट विकली म्हणजे मशिनरी विकली असेल, फर्निचर विकलं असेल. पहा फिक्सचं स्पेलिंग चुकलेलं आहे त्यावरून कमेंट टाकू नका. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. ऑप्शन सी इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A fund created out of specific amount, embark, gifted, to donated or donated, and the income of this final fund is to be used for specific purpose. मित्रांनो, जर तुम्ही पुस्तक बारकाईने वाचलं असेल तर एका ठिकाणी ही इन्फॉर्मेशन आहे आणि जर अवघड प्रश्न टाकायचे असतील तर अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात. ठीक आहे. असा फंड क्रिएट केला जातो जो स्पेसिफिक अमाउंट, गिफ्ट or donated and income of this final fund is to be used specific purpose. या फंडचा स्पेशल पर्पज साठीच उपयोग केला जातो. पहा, डोनेशन, सबस्क्रिप्शन, एंडोमेंट फंड आणि स्पेशल फंड. काय आन्सर येईल याचं? पुस्तकामध्ये हे वाक्य आहे, मीनिंग थोडा लवकर समजत नाही. येस, गुड आन्सर हियर. ऑप्शन सी, endowment fund. Next question. Excess of income over expenditure is termed as. इन्कम जास्त एक्सपेन्स पेक्षा. काय उत्तर आहे? नेट प्रॉफिट, सरप्लस, नेट लॉस का डेफिसिट? येस, सरप्लस इज आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ऍडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज. अकाउंटिंग इयर मध्ये जे सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालं म्हणजे नेक्स्ट इयरचं अगोदर मिळालं यावर्षी. इन्कम आहे का एक्सपेन्स आहे का ऍसेट आहे का लायबिलिटी आहे? नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये. गुड आन्सर ऑप्शन डी, दॅट इज लायबिलिटी. ओके. डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं डेबिट बॅलन्स त्याला काय म्हणतात? सर डेबिट बॅलन्स आहे म्हणजे लॉस असेल ना, मग लॉसला काय म्हणतात? पहा, सरप्लस, कॅपिटल फंड, डेफिसिट का बँक ओव्हरड्राफ्ट? येस, व्हॉट इज आन्सर? डेफिसिट. आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासून डेफिसिट इज करेक्ट आन्सर हियर. आणि जर क्रेडिट बॅलन्स असेल तर सरप्लस असतो. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, बऱ्याच वेळेला आलेलेही आहेत. मित्रांनो, शेवटचे प्रश्न. इन्कम विच इज अर्न ड्युरिंग द इयर बट हॅज नॉट बीन रिसिव्ड ड्युरिंग द इयर. जे इन्कम तुम्हाला वर्षभरात मिळाले परंतु अर्न आहे परंतु अजून मिळाले नाही, कॅश मध्ये मिळाले नाही, अशा इन्कमला काय म्हणतात? प्री रिसिव्ड इन्कम, कॅपिटल इन्कम, आउटस्टँडिंग किंवा अक्रूड इन्कम का रेव्हेन्यू इन्कम? ड्यू बट नॉट रिसिव्ड म्हणजे येणे बाकी आहे पण मिळालेले नाही. येस, गुड आन्सर ऑप्शन सी. ही कन्सेप्ट आपल्याला फायनल अकाउंट मध्ये सुद्धा आहे. आउटस्टँडिंग त्याला अक्रूड असं म्हटलं जातं. आणि लास्ट क्वेश्चन. सबस्क्रिप्शन रिसिव्ड फ्रॉम द मेंबर्स इज कन्सिडर्ड ॲज कॅपिटल रिसीट, लायबिलिटी, रेव्हेन्यू रिसीट आणि एक्सपेन्सेस. काय म्हणतात? सबस्क्रिप्शन रिसिव्ड फ्रॉम मेंबर्स, मेंबर्स कडून मिळालेलं सबस्क्रिप्शन ह्या कोणत्या प्रकारची रिसीट असते? रेव्हेन्यू रिसीट इज करेक्ट आन्सर हियर. ओके. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हा मित्रांनाही शेअर करा. तुम्हाला जर एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम, एखादी कन्सेप्ट जर समजत नसेल
तर मला या खाली स्क्रीनवरती दिसणाऱ्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, फोन करा. तुम्हाला पाहिजे असेल तो व्हिडिओ मी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.